नमस्कार मित्रांनो, मी मारुती काळजाते या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आहोत जामखेड येथील निवारा बालगृहामध्ये. या ठिकाणच्या दिल्या जाणाऱ्या सुविधा आपण आज या ठिकाणी पाहूया. तर हे आपल्याला समोर दिसतं, हे आहे ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृह जामखेड. जामखेडपासून उत्तरेस 5-6 किलोमीटर अंतरावरती बीर रोड मोहाफाटा या ठिकाणी हे बालगृह आहे. या ग्रामीण विकास केंद्रची सुरुवात 2015 रोजी ॲडव्होकेट अरुणाबा जाधव यांनी केली आणि 5-6 मुलांपासून आपल्या स्वतःच्या घरात सुरू केलेलं वसतिगृह आज असं भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण म्हणजे महाराष्ट्र आणि देशभरातून दानशूर लोकांनी, श्रीमंत लोकांनी भरपूर दान दिलं, त्यामुळं हे होऊ शकलं असं इथले अधीक्षक सांगतात. आम्ही ज्यावेळेस इथे गेलो त्यावेळेस 5 वाजले होते, शाळा सुटली होती. आम्ही आमच्या मित्राच्या वर्षश्राद्धानिमित्त मित्राचे वडील संतोष बोरा यांनी इथल्या मुलांसाठी नाश्त्याचा नियोजन केलं होतं. ते घेऊन आम्ही गेलो आणि त्यानंतर त्यांना असं वाटप केल्यानंतर मुलांनी त्याचा आस्वाद घेतला. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी व्यापारी बंधू हजर होतो. मग इथल्या शिक्षकांनी आणि मुलांनी आम्हाला इथलं बालगृह दाखवलं. काही सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे ट्युशन इथे होतात ना सर पोरांचे, आता क्लास चालू होतात. बरं. आपण प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळं, समजा 5वी 6वी त्यांचे गट पाडलेले आहेत ना पोरांचे. हा सर, त्यांचे कसे त्यांची क्षमता बुद्धीची. ही अनाथ मुलं अशी पटांगणामध्ये आपल्याला खेळताना दिसतात, कारण शाळेची वेळ संपलेली होती. ही लहान लहानची मुकली मुलं या ठिकाणी आनंदानं राहतात हे पाहून आपल्याला सुद्धा समाधान होतं. या ठिकाणचं हे मुलांचं निवासस्थान मुलांनी आम्हाला दाखवलं. बर, काय मच्छर बिच्छर जाऊ देत का? नाही, मच्छर काय अजिबात नाही. इथं फॅन आहे, हिंमतच नाही मच्छरची यायची. बर इथं 100च्या पुढे जातो. इथं पुढे बर ज्यांना बेंच पुढत नाही ना, ते दोघं जातो असं खाली वर शेजारी शेजारी. नाही, बेडवर दोघं जातो. बर, आम्ही इथं पाणी पितो, फिल्टरचं पाणी. फिल्टरचं पाणी. अरे वा वा वा. अजून काय काय तुमच्या शाळेत? शाळा कुठं? आमची शाळा वरच्या शाळेत येतं, खालची शाळा आम्ही किती कुठं? फिरवायचं पुढे. वरती होय. बर, अय, सांग कुठे? तू कुठून आलाय? हा, खरडा. खरडा. तू? बर, बरेच आहेत महाराष्ट्रातून पोरं दिसत. मग तू कुठून? पुणे. अरे वा वा. हे खेळायला पटांगण का? इथल्या मुलांनी असा चांगला एक किल्ला पण बनवलेला पाहिला. सुंदर किल्ला या ठिकाणी बनवला होता. लहान लहान अनाथ मुलांच्या हातांनी साकारलेला हा किल्ला बघताना खूप आवडला आणि बरं वाटलं की अशा ठिकाणी ही अनाथ मुलं आनंदानं असा किल्लासुद्धा बनवू शकतात. हे पाहत असतानाच आम्हाला समोर एक नवीन बांधकाम चालू असलेलं दिसलं. तर मित्रांनो, हे आहे आईचं घर. हे आईचं घर उभारलं जातं या ठिकाणी. या छताखाली परित्यक्ता टाकून दिलेल्या स्त्रिया, मुली यांना राहण्याची, खाण्याची सोय केली जाणार आहे. त्याबरोबरच
या निवारामधील अनाथ मुलं या आईचं घरमधल्या स्त्रियांना दत्तक देऊन एकमेकांना आधार देण्याचं काम यापुढे करतील, यासाठी हे आईचं घर या ठिकाणी उभारलं गेले. निवारा बालगृह म्हणजे समताभूमी, अनाथांचं घर, निराधारांचं घर, आपुलकीचं आणि मायेचं असलेलं हे घर मागासलेल्या समाजातील वंचितांना, ज्यांना आईवडील नाहीत, अशा लहान मुलांना समाजाच्या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं स्वप्न ॲडव्होकेट अरुण आबा जाधव यांनी पूर्णत्वाला आणण्याचं काम चालू केलेलं आहे. आणि त्यांच्या मतानुसार अशी लहान लहान बाळं त्यांच्या आशीर्वादानं मुक्तपणे आनंदानं जीवन जगावीत आणि आयुष्य यशस्वी व्हावं अशी त्यांची इच्छा पूर्ण होत आहे. आपणही या ठिकाणी येऊन आपल्या पद्धतीनं सहकार्य, मदत करण्याचं, दान करण्याचं काम करावं असं आवाहन करतो आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. नमस्कार.